आज मी इथे तुम्हाला वेगळ्या पद्धतीची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी रात्रीच वाटाणे भिजत घातले होते, नंतर ते कुकरमध्ये घालून घ्यायचे। त्यामध्ये इथे मी 2 मिरची, बटाट्याचे काप, बीटचे काप, टोमॅटोचे काप, कांद्याचे काप अशा प्रकारे टाकून घ्यायचे। नंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, थोडं इथे मी मीठ ॲड केलं, 2-3 दालचिनी, लवंग आणि मिरे। नंतर त्यामध्ये इथे थोडं तेल ॲड करायचं आणि शेंगदाणे डाळवं। नंतर त्यामध्ये इथे चिंच ॲड करायची, त्यामुळे टेस्ट एकदम छान लागते। नंतर गरम मसाला टाकून घ्यायचा, झाकण लावून लो फ्लेमवरती इथे शिजण्यासाठी ठेवलं। 4 शिट्टे झाल्यानंतर मॅशरने छान मॅश करून घ्यायचं। अशा प्रकारे आपली इथे भाजी तयार आहे। नंतर त्यामध्ये आता मी तडका देणार आहे। कढईमध्ये बटर टाकून घेतलं, बटर मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये इथे हिंग, थोडे इथे मी लाल तिखट टाकून घेतलं। मीठ अगोदरच टाकल्यामुळे जास्त ॲड करायचं नाही। नंतर यामध्ये मी असे छान पनीरचे काप बनवून घेतले, तेही छान असे फ्राय होऊ द्यायचे। नंतर आपण त्या भाजीमध्ये हे पनीर टाकणार आहोत। तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की ट्राय करा। खायला तर एवढी टेस्ट भारी लागते ना, आणि वेगळ्या पद्धतीची। मुलंही कधी या भाजीचा कंटाळा करणार नाहीत। एकदम प्रोटीनने भरलेली आणि व्हेजिटेबल्सने भरलेली। तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की ट्राय करा। माझ्या या भगवान गीता क्लिप्स अँड फूडीज चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।